पहा मित्रांनो, किती मस्त कलर आलेले आहे आपल्या मंचुरियनला। वेलकम टू आवर गोदाईज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल। पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या गोदाईज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवर। 1 किलो कोबी मंचुरियन बनवण्यासाठी घेतले आहे। कोबीला खदुखीसने किसून घेऊया। आपली कोबी खिसून झालेली आहे। चवीनुसार मीठ, 1.5 चमच लाल तिखट, गरम मसाला 1 चमच, काळा मसाला 1 चमच, जिरा पावडर 1 चमच, हळद अर्धा चमच, अद्रक लसणाची पेस्ट 1 चमच, मैदा आणि मक्याचं पीठ घेतलेले आहे। मक्याचं पीठ मैद्यापेक्षा थोडंसं कमी ठेवायचं। पत्तागोबी पाणी सोडते, आत पाणी टाकायची गरज नाही। आता मिसळून घेऊ। लागल तसं पीठ टाकून ॲड करत राहू, जेणेकरून पीठ जास्त व्हायला नाही पाहिजे। हा चांगलं मिसळून आलेले आहे। आता आपण मंचुरियनचे गोळे बनवूया। आपले सगळे गोळे बनून झालेले आहेत। तेल चांगलं गरम करून कमी फ्लेमवर तळून घेऊया। गोळे टाकत गोळे कढईला चिटकणार नाहीत, त्याला चमच्याच्या सहाय्याने मोकळे करूया। पहा, मंचुरियनच्या गोळ्याला मस्त कलर आलेला आहे। एकदम कुरकुरीत झालेले आहेत। चला असेच सगळे गोळे तळून घेऊया। चला आता मंचुरियनला फोडणी देऊ। 2 चमच तेल टाकू। 2 चमच तेलामध्ये लसूण कापून टाकले। लसूण थोडासा लाल झाला की चिरलेला कांदा टाकू। आणि हिरवी मिरची चिरून टाकूया।
तेलात फ्राय झालं की चवीनुसार मीठ टाकूया. दोन चमच टोमॅटो सॉस, 1 चमच सोया सॉस टाकूया. पहिले 1 चमच टाकलेले आहे, आता 1 चमच टाकत आहे. एकदाच टाकलं तरी जमते. मक्याचं पीठ पाण्यात मिसळून टाकू. त्याने कलरही येते, मिसळून पण येते. अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. तुम्हाला जास्त पाणी लागत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता यात फ्राय केलेले गोळे टाकू. चांगलं परतून थोडा वेळ गरम करूया. पहा, एकदम बढिया मंचुरियन झालेले आहेत. तुम्ही पण ट्राय करून पहा, खूप टेस्टी लागतात मंचुरियन. चला तर मित्रांनो, नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया.